नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये जी भरती निघालेली आहे जलसंधारण अधिकारी गट ब साठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी कोणत्या पुस्तकांचा आपण अभ्यास केल्यास या परीक्षेमध्ये आपण हमखास सिलेक्शन मिळवू शकतो, यावर आपण इथे चर्चा करणार आहोत. चला सेशनची सुरुवात करूयात एकाच विचाराने. बघा, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. आपल्यालाही इथे यशस्वी व्हायचे आणि यस आपला प्रयत्न असणार आहे की आपल्याला फायनल सिलेक्शन मिळवायचं आहे. तर ही एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे. 670 जागा आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जो सिलेबस राहणार आहे ज्याच्यामध्ये 60 प्रश्न तार्किक, जे टेक्निकल, तार्किक नाही, सॉरी, तांत्रिकवर विचारले जाणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी बघा, जो तुमचा टेक्निकलचा पार्ट जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंग वाला, त्याच्यावर 60 प्रश्न 120 मार्कासाठी होणार आहेत. आणि त्याचप्रमाणे बाकी जे मराठी असेल, तुमचं इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी, यांच्यावर प्रत्येकी 10 प्रश्न, असे 40 प्रश्न 80 मार्कासाठी, म्हणजे टोटल 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. ओके, तर बघा, 100 प्रश्न 200 गुण हे आपल्याला या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप राहणार आहे. तर या परीक्षेसाठी तयारी करायची आहे. तर आपल्याला बघा, जो टेक्निकलचा जो भाग आहे, टेक्निकलच्या पार्टमध्ये जे एमसीक्यूज विचारले जाणार आहेत ते 60 एमसीक्यूज असणार आहेत. मग ते SP गुप्ता, SS गुप्ता यांच्या सिव्हिल इंजिनिअरिंग थ्रू ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स या पुस्तकातून आपण तयारी करू शकतो. आणि एक सर्वात महत्वाचं पुस्तक बघा, मेड इझी पब्लिकेशन्सचं हँडबुक आहे एक सिव्हिल इंजिनिअरिंग साठी स्पेशली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा झालेल्या तर बघा, मोस्टली क्वेश्चन्स याच पुस्तकातील एमसीक्यूज आपल्याला बघायला भेटलेले आहेत. तर असे एक बघा हँडबुक जे आपल्याला इथे भेटते आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग स्पेशल. तर या हँडबुकला तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन पद्धतीने, किंवा एखाद्या बुक स्टोअर मधून तुम्ही ते मिळवू शकता आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. चला, आता जीकेच्या बाबतीत जर बोलायचं झालं, जनरल नॉलेज, याच्यामध्ये बघा आपल्याला सर्व काही गोष्टी अभ्यासाव्या लागणार आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी, त्याचप्रमाणे बघा एन्व्हायरमेंटल सायन्स असेल तुमचा, या सर्व गोष्टी ज्या आहेत, करंट अफेअर्स, त्या सर्वांचा अभ्यास करावा लागणार आहे. करंट अफेअर्स तर आपल्या अड्डा 24/7च्या माध्यमातून तुमचं होईल. अड्डा पीडीया तुम्ही रेफर केलं तर अड्डा पीडीया थ्रू तुमचं करंट अफेअर्स जे आहे ते पूर्णपणे कव्हर होणार आहे, जे आपलं अड्डा 24/7 ऍप मधून भेटणार आहे. ठीक आहे, आपले करंट अफेअर्सचे सेशन्स देखील तुम्ही अटेंड करू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपले विशाल सरांचा स्पेशल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, तो तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा लुसेंटचं बुक जे आहे ते जीके साठी स्पेशली तुम्ही यूज करा. त्याचप्रमाणे बघा, आता काही एमपीएससीचे स्टुडंट्स आहेत, काही पोलीस भरतीचे स्टुडंट्स आहेत, काही सरळ सेवा भरतीचे तयारी करणारे स्टुडंट्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तात्यांचा ढोकळा जो आहे तो जर तुम्ही या आधीपासून प्रेफर करत असाल तर तो देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे. चिंता करू नका, तो देखील फायदेशीर नक्कीच ठरेल. ठीक आहे, चला आता त्याच्या पुढील बघा, 2 सब्जेक्ट्स असे आहेत जे एकदम इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स राहणार आहेत. 10 असे 20 प्रश्न आणि 40 मार्कासाठी हे 2 सब्जेक्ट्स आहेत. एक म्हणजे आपला इंग्रजी व्याकरण, दुसरा म्हणजे मराठी व्याकरण. आणि बालासाहेब शिंदे सरांची पुस्तकं इंग्लिश आणि मराठी ग्रामरसाठी तुम्ही जर यूज करताय तर ते तुमच्यासाठी नेहमीच बेस्ट राहणार आहेत. कारण बघा, TCS IBPS पॅटर्न नुसार येणारे प्रश्न या ठिकाणी तुमचे पूर्णपणे कव्हर होणार आहेत. आणि जे फॉर्म फिलिंग सुरू झालेले त्याच्यानुसार तर आपल्याला दिसतं, इव्हन अपडेट आपल्याकडे आहे, TCS पॅटर्न नुसार ही परीक्षा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे अॅक्युरसीवर आपल्याला फोकस करावा लागणार आहे, हे मात्र विसरू नका. चला, तर मराठी आणि इंग्लिश ग्रामरच्या बाबतीत झालं. आता बघा, जे बुद्धिमापन चाचणी असेल, ज्याच्यामध्ये रिझनिंग एबिलिटी असेल किंवा आपला क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूडचा पार्ट असेल, अंकगणित असेल, तर हे दोन्ही बघा आपल्याला RS अगरवालच्या पुस्तकामधून आपलं हे पार्ट कव्हर होणार आहे. तर RS अगरवालचं तुम्ही मॅथ्स अँड रिझनिंगचं बुक यूज करताय ना, तर सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षा असू द्यात रे, ठीक आहे, इव्हन तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही एक्झाम्स असू द्यात, त्या तुमच्या कव्हर होणार म्हणजे होणार. तर बघा, या पुस्तकांचा तुम्ही जर रेफरन्स घेऊन जर तुम्ही तयारी करताय, सिलेक्शन 100% होणार म्हणजे होणार. आणि येस, बाकी तुमच्यासोबत अड्डा 24/7ची टीम ऑल टाइम तुमच्यासोबत असणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे आणि लिंक देखील वर्किंग आहे. बघा, इथे लिंक आहेच, परंतु बघा, तुम्हाला लिंक टाईप करण्यापेक्षा एक QR कोड मी जनरेट केलेला आहे. या QR कोडला तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला डायरेक्टली आपल्या रजिस्ट्रेशन पेजवर घेऊन
जाईल. म्हणजेच बघा रजिस्ट्रेशन पेजवर तुम्ही जाता, इथे रजिस्टर करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट करू शकता. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी आपण एक स्पेशल WCD स्पेशल बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्वांसाठी अवेलेबल करतोय. तर या बॅचला तुम्ही Y208 या कोडचा वापर करून जॉईन होऊ शकता. बघा कोड लिहून ठेवा Y208. कम्प्लीट मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश, मराठी, GK GS आणि करंट अफेअर्स प्लस आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं टेक्निकल पार्ट. तर हे सर्व तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अड्डा 24/7 ॲपमधून अवेलेबल होईल. तर त्वरा करा, आजच या बॅचला जॉईन होऊन प्रिपरेशन स्टार्ट करायचं, कारण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही जसं जॉईन व्हाल तसं तुम्हाला ते क्लासेस जे आहेत ते अवेलेबल होतील. तुम्ही एनी टाइम कुठलाही टॉपिक कुठल्याही सब्जेक्टचा पाहू शकता. ठीक आहे. बाकी तयारी जी आहे त्याच्यासाठी स्पेशल सेशन्स आपण आपल्या यूट्यूब सेशनच्या माध्यमातून तुम्हाला देत राहू. थांबूया तिथेच. सेशनला लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत ही माहिती पोहोचवा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.